सगळ्यांना असं वाटतं की केमोथेरपी ही एकच ट्रीटमेंट आहे की ज्यामुळे कॅन्सर बरा होऊ शकतो. केमोथेरपीच्या वेगवेगळ्या पद्धती देखील आहेत. केमोथेरपीचं मेन उद्दिष्ट असतं की ज्या काही ॲबनॉर्मल सेल्स शरीरामध्ये ग्रो होत असतात, त्यांना टार्गेट करायचं आणि त्यांना मारायचं. यामध्येच अनेकदा हेल्दी सेल्स देखील मृत पडत असतात. त्याबरोबरच केमोथेरपीचे वेगवेगळे साईड इफेक्ट्स देखील शरीरावरती होत असतात. मी केमोथेरपीवरती एक सेपरेट व्हिडिओ केला आहे. जर का तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की केमोथेरपीच्या व्यतिरिक्त बाजारामध्ये कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, कोणत्या कोणत्या थेरपीजने कॅन्सर बरा होऊ शकतो. हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आवडला तर इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता यामध्ये पहिली थेरपी आहे ती म्हणजे इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपी ही सध्या तरी काहीच कॅन्सर्सवरती काम करते आहे. बाकीच्या कॅन्सर्सवरती अजून क्लिनिकल ट्रायल्स चालू आहेत. आता इम्युन सिस्टीम असेल किंवा रोगप्रतिकारक शक्ती असेल, हे शब्द आपण ऐकले असतील. जेव्हा आपल्या शरीरामध्ये बाहेरचे फॉरेन पार्टिकल्स असतील, बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील किंवा शरीरामधलं काही इन्फेक्शन असेल किंवा कुठला आजारपण असेल किंवा चक्क कॅन्सर देखील, याच्या विरुद्ध लढण्यासाठी किंवा याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन करण्यासाठी जी काही शक्ती किंवा जी काही सिस्टीम काम करत असते ती असते आपली इम्युन सिस्टीम, म्हणजेच आपली असते रोगप्रतिकारक शक्ती. त्यामध्ये मेनली लिम्फ, WBCs म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स आणि स्प्लीन यांचा समावेश होतो. आता तुम्ही म्हणाल तरी देखील आपल्याला कॅन्सर का होतं किंवा आपलं प्रोटेक्शन कॅन्सरपासून का होत नाही? त्याच्यामागे 3 कारणं आहेत. त्याच्यामधलं पहिलं कारण म्हणजे जेव्हा आपली बॉडी किंवा इम्युन सिस्टीम पूर्णपणे वीक होते, म्हणजेच आपला WBCचा काउंट हा पूर्णपणे लो होतो, तेव्हा इम्युन सिस्टीम कॅन्सरला प्रोटेक्ट करू शकत नाही किंवा कॅन्सरपासून लढू शकत नाही, कारण इम्युन सिस्टीम स्वतः वीक झालेली असते. दुसरं कारण म्हणजे आपल्या कॅन्सर सेल्स आपल्या शरीरामध्ये असे काही सिग्नल पाठवतात किंवा ते कधी-कधी डायरेक्ट इम्युन सिस्टीमला स्विच ऑफ करतात, की ज्यामुळे आपल्या इम्युन सिस्टीमला कॅन्सरवरती हल्ला किंवा अटॅक करता येत नाही. आणि तिसरं कारण म्हणजे कॅन्सर सेल्स ह्या अगदी खूप जास्त स्मार्ट असतात. त्या इम्युन सिस्टीमपासून लपतात किंवा ॲटलिस्ट पळ काढतात. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून सायंटिस्टने इम्युनोथेरपी नावाची ट्रीटमेंट शोधून काढली. यामध्ये बाहेरून असे काही गोळ्या औषधी दिले जातात की ज्यामुळे आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि आपल्या शरीरातली इम्युन सिस्टीम कॅन्सर सेल्सच्या अगेन्स्ट लढायला लागते. ॲटलिस्ट त्यांना शोधून त्यांच्यावरती अटॅक करते, त्यांना मारते किंवा ॲटलिस्ट स्प्रेड होण्यापासून देखील थांबवते. इम्युनोथेरपी ही कधीच एकटी दिली जात नाही. यामध्ये इतर गोळ्या औषधींचा किंवा इतर थेरपींच्या सोबत इम्युन थेरपी दिली जाते. इम्युनोथेरपीचे 5 प्रकार आहेत. त्याच्यामधला पहिला प्रकार म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडीज. आपल्या रक्तामध्ये ऑलरेडी नैसर्गिकरित्या अँटीबॉडीज प्रेझेंट असतात, ज्या आपल्या इन्फेक्शन्स विरुद्ध लढत असतात. आता या ट्रीटमेंटमध्ये होतं काय, लॅबमध्ये ग्रोन केलेल्या अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये इंजेक्ट केल्या जातात आणि या इंजेक्ट केल्यानंतर आपली इम्युन सिस्टीम जागी होते आणि ती कॅन्सर सेल्सच्या विरुद्ध लढायला लागते किंवा कॅन्सर सेल्सवरती अटॅक करते. यामध्ये दुसरा प्रकार आहे तो म्हणजे चेकपॉइंट इन्हिबिटर्स. ही सगळी नावं थोडीशी सायंटिफिक आहेत, पण यांचे रोल्स हे मी खूप तुम्हाला इझी करून किंवा मराठीत समजावून सांगते. यामध्ये होतं काय, या स्मार्ट कॅन्सर सेल्स आपल्या शरीरामधील इम्युन सिस्टीमला ऑफ करतात, की जेणेकरून आपल्या इम्युन सिस्टीमला काहीच सिग्नल पोहोचणार नाहीत. अशा वेळेला या थेरपीमध्ये बाहेरून अशा काही गोळ्या औषधी दिल्या जातात की ज्यामुळे आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होते किंवा ऑन होते आणि अर्थातच ते आपल्या कॅन्सर सेल्सला मारायला मदत करतात. यामध्ये तिसरा प्रकार आहे तो म्हणजे वॅक्सिन्स. अर्थात वॅक्सिनचा रोल देखील सेम आहे. वॅक्सिन दिल्यानंतर आपल्या शरीरातील इम्युन सिस्टीम ही जागी होते. ती अर्थातच लवकरात लवकर कॅन्सर सेल्सला ओळखते आणि त्यांना मारायला मदत करते. आता यामध्ये चौथा प्रकार आहे तो म्हणजे सायटोकाइन्स. सायटोकाइन्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही ग्रुप ऑफ प्रोटीन्स प्रेझेंट असतात ते असतात सायटोकाइन्स. यामध्ये होतं काय, बाहेरून असे काही प्रोटीन्स दिले जातात की ज्यामुळे आपली इम्युन सिस्टीम बूस्ट व्हायला मदत होते. यामध्ये 5वी पद्धत आहे ती म्हणजे कार टी सेल थेरपी. अर्थातच आपल्या शरीरातील ज्या काही टी सेल्स असतात त्याच्यावरती काम केलं जातं आणि त्यानंतर या सेल्स आपल्या शरीरातील कॅन्सर सेल्सला ओळखतात, शोधतात आणि त्यांना मारायला मदत करतात. आता ही थेरपी कोण घेऊ शकतं?
याच्यावरती 3 फॅक्टर्सचा विचार केला जातो बेसिक लेव्हलला. अदरवाईज इतर फॅक्टर्स देखील बघितले जातात. पहिला फॅक्टर म्हणजे तुम्हाला कोणता कॅन्सर आहे. दुसरा म्हणजे कॅन्सर शरीरामध्ये किती स्प्रेड झालेला आहे, म्हणजेच तुमच्या कॅन्सरची स्टेज कोणती आणि तुम्ही इतर कुठली ट्रीटमेंट घेत आहात का. उदाहरणार्थ केमोथेरपी असेल, टार्गेटेड थेरपी असेल, हार्मोन थेरपी असेल, किंवा तुमची जस्ट सर्जरी झाली आहे का, किंवा इतर कुठल्या गोळ्या औषधी तुम्हाला साईड बाय साईड चालू आहेत का. या 3 गोष्टींचा प्रामुख्याने बेसिक लेवलला विचार केला जातो. आता इम्युनोथेरपीमध्ये देखील तुमचा ब्लडचं सॅम्पल असेल किंवा तुमच्या ट्यूमरचं सॅम्पल घेतलं जातं. ते लॅबमध्ये दिलं जातं. ते चेक केल्यानंतर त्याच्या रिपोर्ट्सवरून किंवा कधी-कधी बायोप्सीच्या रिपोर्टवरून देखील डॉक्टर तुमचा पूर्ण केसचा किंवा पूर्ण तुमच्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून ठरवतात, की हा पेशंट इम्युनोथेरपीसाठी योग्य आहे की नाही. आता यामध्ये दुसरी थेरपी आहे, ती म्हणजे टार्गेटेड थेरपी. टार्गेटेड थेरपीमध्ये अगदी नावाप्रमाणेच अशा काही प्रोटीन्सला टार्गेट केलं जातं, की ज्यांचा कंट्रोल कॅन्सर सेल्स कुठे आणि कशा स्प्रेड होत आहेत, त्यांची ग्रोथ किती होत आहे, या सर्व गोष्टींवरती ज्या प्रोटीन्सचा कंट्रोल असतो, अशा प्रोटीन्सला टार्गेट केलं जातं. आता टार्गेटेड थेरपी काम कशी करते ते बघूयात. आता त्यामधली पहिली पद्धत म्हणजे टार्गेटेड थेरपी. ज्या काही लपून बसलेल्या कॅन्सर सेल्स असतात त्या सर्वांना मार्क करते आणि अर्थातच आपली इम्यून सिस्टीम त्या सर्व कॅन्सर सेल्सला मारायला चालू करते. आता यामध्ये दुसरी पद्धत आहे, ती म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक अशी मेकॅनिझम आहे किंवा अशी एक सिस्टीम आहे, की जोपर्यंत हेल्दी सेल्सला असा सिग्नल मिळत नाही की आपल्या शरीरामध्ये सेल्सची गरज आहे, तुम्ही आता सेल्स प्रोड्यूस करा, तोपर्यंत त्या नवीन सेल्स प्रोड्यूस करत नाही. जेव्हा त्यांना असा सिग्नल मिळतो की आता आपल्या शरीरामध्ये सेल्सची गरज आहे, तुम्ही आता नवीन सेल्स प्रोड्यूस करा, अशा वेळेला त्या डिवाइड होतात आणि नवीन सेल्स प्रोड्यूस करतात. पण जेव्हा शरीरामध्ये कॅन्सर सेल्सची ॲबनॉर्मल ग्रोथ व्हायला लागते, अशा वेळेला हा मेसेज इंटरप्ट करतात कॅन्सर सेल्स. त्या असा मेसेज पाठवतात किंवा असा सिग्नल पाठवतात, की तुम्हाला गरज असेल किंवा नसेल, शरीरामध्ये सेल्सचं प्रोडक्शन हे कंटिन्यूस राहणार. आता त्यामुळे होतं काय, शरीरामध्ये अनकंट्रोल कॅन्सर सेल्सची ग्रोथ व्हायला लागते. अशा वेळेला टार्गेटेड थेरपी जेव्हा एखाद्या व्यक्तीला बाहेरून दिली जाते, तेव्हा या कॅन्सर सेल्सचा गेलेला सिग्नल इंटरप्ट करण्याचं, म्हणजे त्या सिग्नलवरती घाला घालण्याचं काम ही टार्गेटेड थेरपी करत असते. आणि अर्थातच त्यामुळे होतं काय, आपल्या शरीरामध्ये अनकंट्रोल सेल्सची ग्रोथ होत नाही. तिसरा प्रकार म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो काही ट्यूमर फॉर्म होत असतो, अर्थातच त्या ट्यूमरला खाणं पाहिजे, म्हणूनच त्याची साईज वाढत असते. तर कॅन्सर सेल्सचं प्रामुख्याने खाणं असतं ते म्हणजे कंटिन्यूअस ब्लड सप्लाय. आता अर्थातच कंटिन्यूअस ब्लड सप्लाय येण्यासाठी त्यांना नवीन ब्लड व्हेसल्सची गरज पडते आणि अर्थातच या नवीन ब्लड व्हेसल्स ते फॉर्म करतात. या प्रोसेसला सायंटिफिक टर्ममध्ये म्हटलं जातं अँजिओजेनेसिस. आता टार्गेटेड थेरपीचं यामध्ये प्रामुख्याने रोल काय असतो, टार्गेटेड थेरपी या ब्लड वेसल्सवरतीच गाला घालते किंवा ह्यांच्यावरच अटॅक करते, त्यांनाच मारून टाकते, जेणेकरून ट्यूमरची साईज ही ऑटोमॅटिक छोटी व्हायला लागते. नाहीतर दुसऱ्या बाजूला होतं काय, ब्लड वेसल्स आणि ब्लड सप्लाय यांच्यामध्ये जो काही सिग्नल असतो त्यांना इंटरप्ट करण्याचं काम टार्गेटेड थेरपी करते आणि अर्थातच ट्यूमर हा छोटाचा छोटाच राहतो, त्याची साईज वाढत नाही. यामध्ये चौथा प्रकार आहे, तो म्हणजे आपल्या हेल्दी सेल्स ह्या सेल डेथ किंवा प्रोग्राम सेल डेथ किंवा अपोप्टॉसिस या प्रक्रियेद्वारे मृत पडत असतात. पण कॅन्सर सेल्स या मृत पडत नाहीत, त्यांची अनकंट्रोल अशी शरीरामध्ये ग्रोथ ही सातत्याने होत असते. मग टार्गेटेड थेरपी जेव्हा बाहेरून दिली जाते, त्यामध्ये होतं काय, ही टार्गेटेड थेरपी कॅन्सर सेल्सला स्वतःहून सेल डेथ किंवा मृत पडायला भाग पाडते. हे टार्गेटेड थेरपीचे मेन 4 उद्दिष्ट आहेत किंवा 4 या अशा पद्धतीने टार्गेटेड थेरपी आपल्या शरीरामध्ये काम करत असते. आता टार्गेटेड थेरपी ही कोणाला दिली गेली पाहिजे किंवा कोणासाठी असते. मोस्टली टार्गेटेड थेरपीमध्ये देखील तुमच्या ब्लडचं सॅम्पल घेतलं जातं किंवा बायोप्सीच्या रिपोर्ट्सवरून डॉक्टर ठरवतात, की टार्गेटेड थेरपी ही कोणासाठी योग्य आहे.
टार्गेटेड थेरपी ही बऱ्याच कॅन्सरवरती दिली जाते. उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर असेल, ब्रेन कॅन्सर असेल, प्रोस्टेट कॅन्सर असेल, सर्व्हायकल कॅन्सर असेल, हे आणि इतर बऱ्याच कॅन्सरवरती देखील दिली जाते. यामध्ये तिसरी थेरपी आहे ती म्हणजे हार्मोन थेरपी. आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स हे खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. अर्थात आपली ग्रोथ कंट्रोल करणं असू दे किंवा प्युबर्टी पिरियड असू दे किंवा स्त्रियांमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल असू दे किंवा मेनोपॉज असू दे, हे आणि इतर असे वेगवेगळे घटक आपल्या शरीरामध्ये हे हार्मोन्सद्वारे कंट्रोल केले जातात. आता शास्त्रज्ञांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हार्मोन थेरपी नावाची थेरपी उदयास आणली. आता हार्मोन थेरपी काम कशी करते? हार्मोन थेरपीचं एकच प्रामुख्याने उद्दिष्ट आहे, ते म्हणजे आपल्या शरीरातील हार्मोन्सची लेवल कमी करायची किंवा डायरेक्ट त्यांना ब्लॉक करायचं. पण यामध्ये गंमत अशी आहे की एकतर काही कॅन्सर सेल्स या हार्मोन्सच्या मदतीने ग्रो देखील होतात. मग डॉक्टर आधी चेक करतात की हार्मोन्स सेन्सिटिव्ह कॅन्सर आहे की हार्मोन डिपेंडंट कॅन्सर आहे. म्हणजेच हार्मोनचा आधार घेऊन ग्रो होणारा जर का तो कॅन्सर असेल तर त्याला हार्मोन डिपेंडंट म्हटलं जातं. ह्या दोघांपैकी चेक केलं जातं. जर का तुम्ही हार्मोन सेन्सिटिव्ह असाल तर अर्थातच हार्मोन थेरपी दिली जाते. हार्मोन थेरपी सगळ्या प्रकारच्या कॅन्सरवरती काम करत नाही. हार्मोन थेरपी एकतर काम करते ब्रेस्ट कॅन्सरवरती, दुसरं म्हणजे प्रोस्टेट कॅन्सरवरती, तिसरं म्हणजे एंडोमेट्रियल म्हणजेच गर्भाशयाचा, ज्या स्त्रियांना गर्भाशयाचा कॅन्सर असतो, या 3 ते 4 प्रकारच्याच कॅन्सरवरती हार्मोन थेरपी ही काम करते. अर्थातच कोणती पण एक थेरपी, कोणती पण एक ट्रीटमेंट देऊन लगेच कॅन्सर बरा होत नाही. अर्थातच त्याआधी डॉक्टरांना अनेक गोष्टी बघाव्या लागतात. कोणत्या स्टेजचा कॅन्सर आहे, कोणता कॅन्सर आहे, त्यानंतर तो शरीरामध्ये किती पसरलेला आहे किंवा किती स्प्रेड झालेला आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुमच्या शरीराला कोणती थेरपी, ट्रीटमेंट सूट होऊ शकते, असं बघूनच डॉक्टर तुम्हाला एखादी ट्रीटमेंट किंवा थेरपी सजेस्ट करतात. या अशा काही थेरपीज आहेत की या केमोथेरपीच्या व्यतिरिक्त अनेक देशांमध्ये दिल्या जातात. त्याबरोबरच अजून काही अशा थेरपीज आहेत ज्यांच्यावरती अजून रिसर्च चालू आहे, काहींवरती अजून क्लिनिकल ट्रायल्स देखील चालू आहेत. मोस्टली या थेरपीज US मध्ये आणि त्याबरोबरच भारतामधल्या काही सिटीजमध्ये दिल्या जातात. कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये जगभरात खूप वेगाने प्रगती होत आहे. त्याबरोबरच जेवढ्या लवकरात लवकर एखादा आजार किंवा कॅन्सर डायग्नोज होईल, तेवढ्या लवकरात लवकर डॉक्टर तुमचा ट्रीटमेंट प्लॅन करू शकतात आणि तेवढ्या लवकरात लवकर ट्रीटमेंट दिल्यावर पेशंट देखील लवकरात लवकर बरा होऊ शकतो. सो जर तुम्हाला सिम्पटम दिसत असतील तर शक्यतो इग्नोर करू नका. जेवढ्या लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाता येईल तेवढ्या लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाण्याचा प्रयत्न करा. अशा काही थेरपीज आहेत की ज्यावरती एक अख्खा सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो आणि त्याबरोबरच केमोथेरपी आणि इतर थेरपीजचे साईड इफेक्ट काय आहेत यावरती मी देखील सेपरेट एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.